बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे। बारामती नगरपालिकेच्या 41 पैकी 35 जागांवरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसलाय। पवारांच्या राष्ट्रवादीला अवघ्या एका जागेवरती विजय मिळालाय। बारामती नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच तिथं कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती। याआधी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा पराभव करत सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या। त्यानंतर विधानसभेला देखील बारामतीत अजित पवार विरुद्ध पुतणा युगेंद्र पवार आधी लढत झाली होती, त्यामध्ये अजित पवारांनी विजय मिळवत गड राखला होता। या दोन्ही निवडणुकीनंतर नगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही पवारांमध्ये लढत रंगली, मात्र त्यामध्ये अजित पवारांनी निर्विवाद वर्चस्व मिळवले। दरम्यान अजित पवारांनी या निकालानंतर समाधान व्यक्त केलेलं असून आणखी जोमानं काम करणार असल्याचं सांगितलेलं आहे। मी कमीच जागा लढवले होते ना, त्याच्या संदर्भामध्ये मला त्याच्यात वेळ त्या ठिकाणी कमी मिळाला, तरी देखील आम्ही जेवढ्या काही जास्तीत जास्त प्रचाराच्या निमित्तानं जातील, तुम्ही तर बघत होता, मी तर दररोज 7 सभा घेत होतो, माझे इतर सहकारी पण सभा घेत होते। आम्ही त्याच्या संदर्भामध्ये आम्हीच समाधानी आहोत। मी मगाशी प्रेस नोट पण काढलेली आहे, ट्विट पण केलेलं आहे, त्याच्यातनं आम्ही कार्यकर्ते पण आमचा समाधानी आहे। आत्ता इथं पण अनेक जण एकमेकाला पेढे वाटत होते, पण अजून आम्हाला काम करणं गरजेचं आहे। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्यासंदर्भात अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी काय उत्तर दिलंय पाहूयात। जरा धीर धर, जरा धीर धर, घाई करू नको। रोज आपल्याला बातम्या द्यायच्यात ना, 24 तास आपले चॅनल चालले पाहिजे ना बाबा, असं काय करतो त्यात गारठा आहे। नगरपरिषद आणि नगरपंचायत निकालांमध्ये भाजप मोठा पक्ष ठरला असला तरी चंद्रपुरातील भाजपच्या निराशाजनक कामगिरीवरून माजी मंत्री आणि नेते सुधीर मुनगंटीवारांनी घरचा आहेर दिलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांपैकी 7 नगरपरिषदांवरती काँग्रेसनं नगराध्यक्ष पद खेचून आणलंय आणि यावरूनच चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या हाराकिरीमुळे पारा चढलेल्या मुनगंटीवारांनी थेट पक्ष नेतृत्वावरच संताप व्यक्त केलाय। जिल्ह्यामध्ये प्रवेश देताना जिल्हा अध्यक्ष असतील किंवा मी इतकी वर्ष काम करतो, कोणतीही चर्चा न करता प्रवेश दिला जातो आणि त्याच्यातून नवीन गट उभे केले जातात। तर माझं व्यक्तिगत मत होतं की पक्षाने विचारपूर्वक दिलं पाहिजे। भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतरही संघाच्या विविध कार्यक्रमाला विरोध करणारे हे जर पक्ष नेतृत्वांच्या मांडीला मांडी लावून बसतात, तर सामान्य कार्यकर्त्यांना याबद्दल निश्चितपणे खेद आणि खंत वाटते। पक्ष नेतृत्वाने गटबाजीला पोषक असं वातावरण दुर्दैवाने निर्माण केलं आणि नंबर 2, या 4 जिल्ह्यांमध्ये मतदारांचा जो विकासावरचा विश्वास होता त्याबद्दल त्यांच्या मनात शंका येईल असे निर्णय केले। आता ज्यांनी निर्णय केले असतील या बाबतीत त्यांनी समजून घेतलं पाहिजे, कारण निर्णय कोण करतो हे समजायला मार्ग नाही। तर मुनगंटीवारांनी व्यक्त केलेल्या खदखदीवरती मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। मुनगंटीवार यांना महापालिकेत पूर्ण शक्ती देऊन चंद्रपूर महापालिका जिंकू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो काही विजय आपल्याला मिळालेला आहे, पण समजा जर सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही देऊ। पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही निवडून आणू। दरम्यान चंद्रपुरात भाजप नेत्यांना पराभूत करायचं होतं आणि त्या पद्धतीनंच मशीन वापरलं गेलं अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। चंद्रपूरला सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत। चंद्रपूरला काँग्रेस पक्षाला मिळालेलं यश हे नेत्रदीपक आहे। ते तुमच्या पक्षांतर्गत गडबड्या काय हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे, पण काँग्रेस जिंकली आणि भारतीय जनता पक्ष पराभूत झाला आणि जिथे भाजपच्या नेत्यांना पराभूत करायचंच होतं
तिथे बरोबर त्यांना पराभूत करण्यात आलेलं आहे. म्हणजे मशीन त्या पद्धतीने वापरल्या गेल्या. म्हणजे सुधीर मुनगंटीवार असतील किंवा अन्य कोणी असतील, सगळे काटे अशा पद्धतीने दूर केले. रायगडमधील अनेक नगरपालिका राष्ट्रवादीच्या हातून निसटल्याचं चित्र कालच्या निकालातून समोर आलंय. अनेक वर्ष राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असलेल्या श्रीवर्धन नगरपालिकेवरती ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अतुल चौगुलेंचा विजय झालाय. मात्र अतुल चौगुलेंच्या विजयानंतर लगेचच त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली. अतुल चौगुलेंनी शिंदेंच्या शिवसेनेचे आभार मानत सुनील तटकरेंवरती टीका केली. तर खोपोली, माथेरान आणि महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या महाड नगरपालिकेवरती शिंदेंच्या शिवसेनेनं बाजी मारत राष्ट्रवादीचा पराभव केलाय. महत्वाच्या नगरपालिका हातून निसटल्यानं रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीतील संघर्ष हा वाढण्याचे चिन्ह दिसतात. तर रायगडमधील निकालानंतर शिवसेनेच्या उदय सामंतांनी राष्ट्रवादीला डिवचलंय. गोगावलेंनी दाखवून दिलं नॅपकिनमध्ये किती ताकद असते असा टोला उदय सामंतांनी तटकरेंना लगावलाय. तर सामंतांनी जबाबदारीनं बोलावं असा पलटवार सुनील तटकरेंनी केलाय. एखाद्याच्या वैयक्तिक गोष्टीवर टीका करणं हे किती महागात पडू शकतं. मी भरत शेठच्या बाबतीमध्ये सांगितलं, आमचा गरिबांचा शेठ म्हणजे भरत शेठ आहे आणि त्यांच्या नॅपकिनवर टीका झाली होती, पण त्यांचा नॅपकिन कसा चालतो हे त्यांनी महाडला सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे. एवढंच मला त्यांना प्रेमाचा सल्ला द्यायचा आहे. आमच्या तालमीत तयार झालेले उदय सामंत नेतृत्व आहेत. आम्ही ज्यावेळेला रत्नागिरीचा पालकमंत्री होतो त्यावेळेला उदय सामंत रत्नागिरी जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांच्या राजकीय जडणघडणीमध्ये माझ्यासारख्याचा खारीचा का होईना हिस्सा वाटा नक्कीच आहे. ते ज्या भूमिकेत आहेत त्या भूमिकेत त्यांनी बोलणं स्वाभाविक आहे. त्याच्याबद्दल माझं हस्तक्षेप वाटायचं काही कारण नाही. माझं आत्ता जे बोलले ते अनकट त्या ठिकाणी दाखवं, पण बोलताना थोडंसं सामंजस्य, थोडंसं जरा समन्वय, जबाबदारीने बोलावं अशीच माझी माफक अपेक्षा त्यांच्यापासून आहे. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा गिरीश महाजन विरुद्ध एकनाथ खडसे हा जुना वाद ऐरणीवर आलाय. मुक्ताईनगर नगरपंचायतीत शिवसेनेच्या उमेदवार संजना पाटील यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. गिरीश महाजनांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. मात्र या पराभवानंतर महाजनांनी थेट एकनाथ खडसेंवरती निशाणा साधलाय. एकनाथ खडसे हा माणूस आमच्यासाठी अपशकुनी ठरल्याचं खळबळजनक विधान हे त्यांनी केलेलं आहे. खडसेंचं दुकान सांगतो मी बंदच झालेलं आहे. कुठं काय त्यांचं दूध संघामध्ये होते, चेअरमन होते, त्यांच्या पत्नी पडल्या. बँकेमध्ये मुलगी होती ती घरी गेली. 2 वेळा मुलगी उभी राहिली, ती सुद्धा जोरात पडली. तुमचं आहे काय विनाकारण फक्त आपला डिंगोरा वाजवायचा आणि वाटेल तसं बोलायचं. पण मला वाटतं त्यांच्या या भूमिकेमुळे ते आमच्या स्टेजवर येऊन प्रचार करायला लागले कमळाचा. आमच्या रक्षाताईंबरोबर त्यांची मुलगी जी राष्ट्रवादी काँग्रेसची महिला विंगची अध्यक्ष आहे ती सुद्धा इकडे भाजपाचं कमळ घेऊन स्टेजवर चढायला लागली आणि बोलायला लागली, भांडायला लागली तिथे लोकांशी. मला असं वाटतं की अपयशाचं कारण खरं हेच आहे. आपला पराभव म्हणजे माझा पराभव नाही झाला, भारतीय जनता पार्टीचा पराभव त्या ठिकाणी झाला. मी शेवटी 2 दिवस त्या निवडणुकीमध्ये उतरलो होतो, कारण त्या ठिकाणची जी गुंडागर्दी वाढली होती, हल्ला करण्याचा ज्यावेळेस प्रयत्न झाला तेव्हा मी या निवडणुकीत उतरलो आणि या दहशतीच्या वातावरणामुळे त्या ठिकाणी उतरावं लागलं. भाजपाचा पराभव झाला, ही गोष्ट खरी आहे. पराभव असतो तो पराभव मान्यच केला पाहिजे. जे आत्ताचं चित्र दिसतं आहे त्याच्यामध्ये तर भाजपच्या म्हणजे रक्षाताई या भारतीय जनता पार्टी म्हणून पाहिलं तर एकाकी पडल्या. जे मंत्री महोदय आहेत ते 15-20 मिनिट या ठिकाणी आले आणि निघून गेले, परंतु फारसं त्याच्यामध्ये काही तिला बळ दिलं असं चित्र दिसलेलं नाही. सोलापुरातील अकलूज नगरपालिकेत भाजपचा पराभव करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं विजय मिळवला. यावेळी विजयानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना धैर्यशील मोहिते पाटलांनी डायलॉगबाजी पाहायला मिळाली आहे. घायल हूं इसलिए घातक हूं असा डायलॉग मारत धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपच्या जयकुमार गोरेंवरती निशाणा साधलाय. बुलढाण्यातल्या सिंदखेड राजात सर्वात कमी वयाचा तरुण नगराध्यक्ष निवडणुकीत विजयी झालाय. अवघ्या 21व्या वर्षी सौरभ तायडे नगराध्यक्ष झालाय. रसायनशास्त्र विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण सौरभनं घेतलेलं आहे. प्रस्तावित उमेदवारानं ऐनवेळी पक्ष बदलल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सौरभवरती विश्वास ठेवून त्याला उमेदवारी दिली. या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेनेसह राष्ट्रवादीत लढत होती. तर खूप आनंद होतोय की बाबा इतका नवीन चेहरा, समजा नवीन तरुणाला इतकं मोठं पदभार संधी दिली, त्याचं
तर छान वाटतंय सध्या. जसं मला अनुभव मिळत राहील, जे नवीन युवकाला जेवढं समजतं तेवढं मला नाही वाटत की जुन्या लोकांना अनुभव राहतो, पण नवीन पिढीला जे पुढचं यंग जनरेशनला भविष्यात काय करायचंय ते मला असं वाटतं की अनुभवी लोकांपेक्षा त्यांना जास्त त्याच्यामध्ये हे होईल.